सगळा स्वयंपाक, पोळ्या ते झाल्यात आत्ताच बनवून. आणि इकडे आहे रस्सा भाजी बनवली मटकीची आणि इथे फिक्क वरण ठेवले कारण तिखट भाजी आहे ही. आणि ह्या वरणावरती थोडंसं तूप वगैरे टाकून खूप छान लागते. आणि इकडे लावला आहे भात, वरणाच्याच कुकरमध्ये भात लावला आहे. आता दुपारचे 4 वाजलेत आणि मी आता उठून फ्रेश होत आहे. तयार व्हायचंय आणि 5 वाजता आम्हाला भुलई खेळण्यासाठी जायचंय. सकाळपासून चालू होतं, 2 वाजेपर्यंत सगळं आवरलंय. 2 वाजता माझा फराळ झालाय. त्यानंतर मी थोडा आराम करून आता तयार होत आहे आणि भुलई खेळण्यासाठी जायचंय. ठरल्याप्रमाणे आमचं आधीच सगळ्या महिला मंडळाचं ठरलं होतं ह्या दिवशी आपल्याला भुलई खेळायची आहे, भावाच्या उपवासा दिवशी. कारण नागदेवता हा सगळ्यांचा पाठीराखा आहे आणि त्याचा आज उपवास पण आहे. उद्या आहे नागपंचमी आणि आज आहे भावाचा उपवास. आणि आजचा दिवस खूप महत्वाचा असतो. पहिल्यापासून हा खेळ खेळला जातोय. मी लहानपणापासून पाहत आलेली भुलई हा प्रकार मी लहानपणापासून पाहत आले म्हणून मला माहितीये. मला जर माहित नसतं तर मी कशाची खेळत होते. आणि आता मी खेळतोय, पुढच्या पिढीला माहित होणार आहे. आणि आताच्या पण पिढीला हा प्रकार माहित नाही, बऱ्याच जणांना माहित नाहीये. ते सुद्धा पाहतील आमचा कार्यक्रम. आता 4:30 ते 4:45 झालेत. मला अर्धा ते पाऊण तास लागलाय तयार व्हायला. असे तयार झालेले आहे नागपंचमीच्या सणाचं निघालेले. आता पहिल्यांदा झोके खेळायचे तर तिकडे जायचंय, त्यानंतर भुलई खेळायचं. सुनंदाच्या घरी झोका बांधलेला आहे, तिथं जायचं झोका खेळण्यासाठी. इकडे घर आहे तिचं. हे आहे सुनंदाचं घर. इथं आले मी. आता झोके खेळायचे तर मानाचे. मानाचे 5 झोके असतात ना, घेत आहे बघा. किती वाटते शुगर गोळा. सगळ्या महिला मंडळ जमा झाले. आता भुलई सुरुवात होईल आमच्या भुलईची. आता आम्हाला काही
जात आहोत आम्ही भुलईला. पहा आमच्याकडे कशी खेळली जाते. आमच्या सगळ्या महिला मंडळ आहेत ह्या. त्या गॅलरीतला आहे का ते हे तिथून काढा चांगलं निघाल.